वेणी माधववाद कधी ऐकली आहे का? या सर्वात वेगळ्या वातीबद्दल मला मकरंद करंदीकर यांच्या अधिक मास विशेष लेखातून कळले. 33 फुलवातींपासून ही खास वात अधिक महिन्यामध्ये बनवली जाते. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर असे समजले की ही वेणी माधववाद म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप. त्याचे लक्ष्मीसह कायमचे वास्तव्य प्रयागराज येथे गंगा, यमुना, सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर आहे असे मानले जाते. मत्स्य पुराणानुसार वेणी माधव मंदिराला प्रयागराजचे मुख्य मंदिर मानले जाते. भगवान विष्णूंची शालिग्राम मूर्ती ही प्रयागराजची अधिष्ठित देवता असून येथे भगवान विष्णू वेणी माधव स्वरूपात विराजमान आहेत. अधिक महिन्यामध्ये खास ही सुंदर वेणी माधव वात लावण्याची खूप जुनी परंपरा आहे. 33 फुलवाती एकत्रित गुंफताना मन अगदी एकाग्र आणि शांत होते. अगदी निगुतीने आणि चिकाटीने करायला लागते बरं का. एक एक फुलवात गुंफताना श्री लक्ष्मी विष्णूंच्या नामोच्चाराने वेणी माधववात जणू काही भक्तिरसाने अगदी ओतप्रोत भरून वाहते. अशाच प्रकारे 11 फुलवातींची मंजूळ वात म्हणजेच मंजिरी वात करण्याची सुद्धा पद्धत आहे. 33 फुलवातींची करतात ती वेणी माधववात. दिसायला अगदीच मनमोहक आणि आकर्षक दिसते नाही का? मकरंद करंदीकर सरांचा अधिक मास विशेष हा लेख त्यांच्या फेसबुक अकाउंटवर जाऊन नक्की वाचा, कारण त्यांनी अजूनही खूप छान माहिती त्यामध्ये शेअर केलेली आहे. त्यासाठी खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ही अधिक मास विशेष वेणी माधववात नक्की करून बघा. धन्यवाद.